सदाफुलीची फुलं किती भारी वाटतात ना, 12 महिने ही लागलेली असतात. हां, हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. इथं म्हटलं पहिल्यांदा फुलं काढून आणायची. थंडीमुळं कधी फुलांचा आकार असा मोठा होत नाही, असं छोटी साईज लागते आणि जास्त असा बहर नाही. आज प्रत्येक झाडाला एक दोन फुलं लागलेलीच होती. तर हे बघा, हे पण आता दारात मी नवीन लागलेले का नाही, ही पहिल्यांदाच फुलं 2 आलेले आहेत. हळदी कुंकवासारखं किती छान दिसतंय ना, म्हणून ह्याचं रोप मी आणून लावलं. तर रोप नाही, फांदी लावली होती. तर इथं का नाही माझी किचनची सगळी कामं आवरलेली आहेत. नीलची शाळा होती त्यामुळे त्याला मुगाची उसळ चपाती वगैरे दिली. नीलच्या बाबांना चहा चपातीच दिली होती, पण तनूला सुट्टी असल्यामुळे त्याला चहा चपाती नको होती, म्हणून मग माझ्याकडं कोबीज गाजर वगैरे शिल्लक होतं. तर ते सगळं कणी किसून घेतलं. पहिल्यांदा ते धिरडं बनवायचं म्हणून आणि बनवताना भजी केली, तर त्याचं सगळं कणी कचरा वगैरे पडला होता. घरातलं सकाळचं सगळं झाडू वगैरे झालं होतं. जेवढं ते कचरा पडलेला तेवढंच कणी ते झाडून घेतलं. त्यानंतर लगेचच मशीन लावून घेतलं, म्हणजे कसं बाकीची कामं आवरतोपर्यंत मशीन पण होऊन जाते. मशीन लावल्यानंतर लगेचच फुलं आणली होती, म्हटलं देवपूजा करून घ्यायची. आज माझ्या देवांना सगळ्या प्रकारची फुलं मिळाली होती. म्हणजे माझ्याकडे सध्या 4 प्रकारची तरी फुलझाड आहे. तर चारीच्या चारी प्रकारची फुलं आज मला भेटली होती. तर देव आज फक्त मी खाली बसूनच का नाही पाण्यातूनच धुवून घेतलं होतं. वर उभं राहून पितांबरीनं वगैरे घासत बसले नव्हते, त्यामुळे जे देव धुतलेले पाणी होतं का नाही ते तुळशीला घालायचं होतं. म्हटलं या नळात मी तुळशीची रोपं लावलेले, तर प्रत्येक रोपाला थोडंसं पाणी घालून घ्यावं, म्हणजे पाणी पण घातल्यासारखं होतं आणि देवाचं पाणी पण मात्र होत नाही. तर इथं परतून येताना हे बघा, ही सकाळी मी बघितले होते दारासमोर कळी दिसत होती, पण आता ऊन पडल्यामुळं का नाही हे फुललं. हे बघा, थंडीनं लवकर उमलत नाहीत, म्हणून मी म्हटलं आज माझ्या प्रत्येक झाडाला का नाही 1-2 का असेना फुलं मला मिळालेलीच आहेत. त्यामुळे अशा रंगीबेरंगी देवारा किती छान दिसते. आणि विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला ते फूल कमी पडत होतं, तर एक भेटलं, ते पण देवाला वाहून घेतलं. किती छान असा देवारा दिसतोय बघा माझा. देवपूजा करून घेतल्यानंतर चपात्या बनवायला घेतल्या, कारण सकाळी फक्त नीलच्या डब्यापुरत्याच केल्या होत्या. त्यामुळे तनूला आणि तनूच्या बाबांना बनवायच्या बाकी होत्या. परत चार्लीला बनवायचं होतं. मला का रात्रीची शिळी भाकरी शिल्लक होती, आणि तसंही मला चपाती खायला म्हणजे हल्ली ना अजिबात खाऊसं वाटत नाही. त्यामुळे मला शिळी भाकरी जरी असली ना तरी चालते. त्यामुळे ती मी माझ्यासाठी ठेवली होती. म्हणजे रात्री काय झालं होतं, पीठ मळताना जास्तीचं एका गोळ्याचं मळलं होतं, म्हणून म्हटलं ते पिठाचा गोळा टाकून देण्यापेक्षा एक भाकरी थापून घ्यायची, म्हणजे सकाळी आपल्यासाठी बरं पडेल म्हणून. थंडी आणि वारा तर इतका प्रचंड चालू झाला आहे का नाही,
स्वेटर घालून पण थंडी वाजते. तसं तर मला कधी स्वेटर घालायला म्हणजे असं टोचल्यासारखं अस्वस्थ फील होते. पण सकाळची एवढा गारवा असतो की नाही किचनमध्ये काम करायलाच मग सुधरत नाही. त्यामुळे मी सकाळचं उठलं की सकाळचं थोडंसं कामं आवरतोपर्यंत स्वेटर अंगावर चढवते. तर इथं चपाती झाल्यानंतर भांडी घासून सगळी बेसिनमधली घेतली. त्यानंतर ओटा वगैरे साबणानं घासून धुवून घेतला. तोपर्यंत गीता काकी आल्या होत्या. त्यांचं लवकर आवरलं होतं. तर माझ्या अजून फरशा पुसायच्या बाकी होत्या. तर काकी म्हटल्या तुम्ही टॉयलेट बाथरूम वगैरे साफसफाई करायची ती करून घ्या, मी तोपर्यंत तुम्हाला फरशा पुसून देते. तर त्या बिचारीनं तेवढं माझं बाकीची कामं आवरतोपर्यंत फरशा पुसून घेतल्या. त्यानंतर इथं आम्ही कधी दोघी पण बाहेर उन्हात बसायला आलेलो आहे. काय असं इथे बघा आम्ही दोघी बाहेर आलो तर हा चार्ली पण आला आणि ह्याला कसं लहानपणी का नाही मी मांडीवर घेऊन झोपवायचे ना, त्यामुळे आत्ता थोडंसं जरी मी मांडी घातलेली दिसली ना लगेच असं लहान असल्यासारखं ना मांडीवर झोपायला येतं. ते आत्ता पण का नाही त्याचं तेच झालं होतं की मी त्याला मांडीवर घ्यावी अशी त्याची इच्छा होती. तर थोडा वेळ बसून कधी माझं तांदूळ पण मी डबा वगैरे घासून ठेवला होता. तर परवा तर ते वारं देऊन सगळंच घेतलं होतं, फक्त खडे आहेत की नाही ते बघायचे होते. त्यामुळे दोघींनी मिळून ते तांदूळ पण निवडून डब्यामध्ये भरून घेतलं. मग इथं थोडा वेळ दोघी पण आम्ही गप्पा मारत बसलो. त्यानंतर कनी समोरच्या काकूंना मी जगदाळ्याच्या शेंगा आणि वांगी 1-2 दिली होती जी गावाकडनं आली होती. तर त्यांनी पण मला कनी असे चिक्कू त्यांच्या झाडाचे असे मोठे मोठे चेंडूसारखे चिक्कू आहेत. आपल्या झाडाचं कसं थोडंसं अंडाकृती आणि छोटा आकार आहे ना चिक्कूचा. तर म्हटलं आपले जे चिक्कू आहेत त्यांचं कनी चिक्कू शेक बनवायचा दूध घालून आणि काकूनी दिलेले चिक्कू तसेच खायला छान वाटतं. किती मोठे मोठे आहेत ना. आणि इथं गावाकडनं दिलेली आपली केळी पण पिकलेली आहेत. त्यांचा कलर बदललेला नाही कारण ते नैसर्गिकरित्या पिकवल्यामुळं कनी पण आतून छानमध्ये असं पिकलेले आहेत. तर इथं तोपर्यंत माझं मशीन पण झालं होतं. तर कपड्यांचं मशीन बंद केलं आणि लगेचच म्हटलं ते उन्हात घालून घ्यायचे कपडे. चला तर मंडळी ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.